आणि कट केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला हलकासा फेविकॉल लावायचा, सॉरी फेविकॉल म्हणते, जो फॅब्रिक ग्लू आहे ना, तो एकदम नॉर्मली लावायचा, एकदम बसबस नाही करायचा आपल्याला. फक्त जी चेन आहे ना, ती जागची हलली नाही पाहिजे, यासाठी आपल्याला हे जो ग्लू आहे तो फिट करून घ्यायचा आहे. आणि ते सुकेपर्यंत मग वाट पाहायची आहे. तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला ते फॅब्रिक ग्लूने त्याला आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. आणि सुकेपर्यंत आता वाट पहा. मग आपण त्याला पॅक करून टाकू थ्रेडनी आणि मग पुढची प्रोसेस करून घेऊयात. माझ्याकडं असे सर्कल राऊंड शेपमध्ये हे काही स्टोन्स आहेत आणि पर्पल कलरच भेटला आहे मला. तर मग मी काय करते, हे वाले इथं स्टिक करते, एकदम याला चिकटून इथं स्टिक करायचं आहे आपल्याला. हे पहा, स्टोन चेन आपण स्टिक केली ना, त्याच्यानंतर निडलला थोडंसं ग्लू लावून घ्या मागच्या साईडनी आणि याला एकदम त्याच्या चिकटून, म्हणजे त्याच्या जवळ जे आपण आउटलाईन केली किंवा जे काही केलं ना, त्याच्या एकदम जवळ याला असं ग्लू लावून स्टिक करून घ्या आणि त्याला सुकेपर्यंत आता वाट पाहूयात. हे बऱ्यापैकी सुकलेलं आहे. तर आपण नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, हे जे आपली चेन आहे ना, त्याला आपल्याला फिक्स करायचं आहे. तर खूप सिंपल आहे. तुम्ही आता पाहू शकता त्या चेन्सच्यामध्ये गॅप्स असतात. तर आपल्याला फक्त सिम्पली काय करायचं आहे, एक टाका इकडच्या साईडनी आणि एक टाका ह्या गॅपमध्ये. ओके, थोडंसं पुढं घेऊन जायचं, परत एक टाका इथं आणि दुसरा टाका ह्या गॅपच्या पलीकडच्या साईडला घेऊन जायचं. परत 4-5 हे स्टोन्स सोडून पुढं पुढं असं टाके टाकत चालायचे. खूप सिंपल आहे. एक इकडून, परत एक इकडच्या साईडला, परत एक वरती. फक्त आपलं क्रॉसमध्ये आपण करतो ना, तसं करत यायचं आहे. याला पॅक करून टाका मग. आता परत आपल्याला थोडंसं झूममध्ये वाटलं असतं पहा, इथं तुम्हाला चेन्समध्ये गॅप दिसत आहेत ना, एक टाका ह्या साईडला, एक टाका पलीकडे, परत इकडच्या साईडनी खाली यायचं, 4-5 स्टोन सोडून द्या, परत एक टाका इकडं, परत एक टाका इकडच्या साईडला, परत थोडंसं खाली या, परत एक टाका इकडं गॅपच्या पलीकडे घेऊन जा, परत खाली या. सिंपल आहे खूप. अशा प्रकारे आपल्याला जी आपली स्टोन चेन आहे तिला फिक्स करायचं आहे. तर आता परत इकडून या आणि खालचा जो पॉईंट आहे त्याला फिक्स करून टाका आणि इथं एंड नॉट देऊन टाका. तर ही जी आपली चेन आहे ती फिक्स झाली आहे. आपण नेक्स्ट काय करणार आहोत, हे जे पर्पल कलरचे जे मी स्टोन्स स्टिक केलेत ना, त्याला आपल्याला आउटलाईन करायची आहे. तर ते कसं आउटलाईन करायची, जसं याला आपण आउटलाईन केली ना फर्स्ट शुगर बीड्सने आणि त्यानंतर मग जे सिक्वेन्स आणि जो व्हाईट कलरचा मोती आहे ना, ते यूज करून कसं आपण केलं तसं सेम करायचं आहे. तर मग मी आता तुम्हाला ते केल्यानंतर डायरेक्ट दाखवते, बिकॉज खूप जास्त टाईम वेस्ट होईल याच्यामध्ये. कारण मी तुम्हाला ऑलरेडी हे दाखवलं आहे की कसं करायचं ते. तर मग मी हे कंप्लीट झालं की तुम्हाला डायरेक्ट दाखवते ते कसं केलं ते. तुम्ही पाहून घ्या. आता हे मी कंप्लीट केले, ते किती सुंदर दिसतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही ते कंप्लीट करून घ्या. आणि आता मी साईडला काय करते, जे आपण स्टोन चेन फिक्स केलेली आहे ना, त्याच्या साईडला फक्त आपल्याला जे मायक्रो साईजचे कट बीट्स आहेत ना, त्यांना आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. जशी आपण आउटलाईन आतमध्ये केली ना, तशीच आपल्याला आउटलाईन ही बाहेरून करायची आहे. तर मग मी ही दोन्ही साईडनी आउटलाईन करून घेते. आता तिथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली हे वरतून सुरू करायचं आहे. फर्स्ट सिक्वेन्स, मग शुगर बीट आणि मग जो ड्रॉप शेपचा मणी आहे तो. इथे एक्स्ट्रा टाका घेतला आहे. परत रिटर्न जा, एक बॅक टाका, परत हे मटेरियल सोडवा, परत बॅक जा. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ही वाली पण आउटलाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची. सोडताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वाकडं तिकडं नाही आलं पाहिजे, एका सिक्वेन्समध्ये सोडवा. ओके, तर हे झाल्यानंतर मी तुम्हाला असं फायनल लुक दाखवते. हे पाहून घ्या, हे मी कंप्लीट केले, ते अशा प्रकारे दिसतंय. तर नेक्स्ट स्टेप जे आहे ते आपल्याला जो ही वाली तार असते ना,
ती आता आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर खूप सिंपल आहे. आता तुम्ही जे तुम्हाला ॲप दिले ना पेपर कॉपी ॲपने, तर ते ट्रेस करून घ्या हा वाला पार्ट. त्याला झूम झूम करायचं. मग तुम्हाला जी त्याची साईज हवी आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही ते ट्रेस करून घेऊ शकता. आता नेक्स्ट काय करते मी, याला फक्त जरीने आउटलाईन करते. आउटलाईन केल्यानंतर मग त्याच्या आतमध्ये आपल्याला कट बीड्सनी लोडिंग करायची आहे. आता सिम्पली आउटलाईन आहे ती तुम्हाला जमूनच जाईल. तर मग मी आउटलाईन केल्यानंतर दाखवते ते कशा पद्धतीने केले ते. छोटे छोटे टाके घेत चालायचे. अशा प्रकारे मग ते कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याचा फायनल लुक आउटलाईनचा. ही जी आउटलाईन आहे ती कंप्लीट झाली. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, फक्त याला फील करायचं आहे. आता मी याला काय करते, मी कट बीड्स घेतले, म्हणजे मायक्रो साईजचे नाही आहेत बट स्मॉल साईजचे कट बीड्स घेतलेत मी इथं. आणि आता नेक्स्ट मी काय करणार, याला फक्त क्रॉसमध्ये ही जी मधलं स्पेस आहे त्याला मी फील करणार आहे अशा पद्धतीने. तर आता मी इथं मायक्रो साईज का नाही घेतली, कारण की मला आता ही जागा थोडीशी मोठी आहे आणि मला माझं काम पटपट आवरायचं आहे. त्यासाठी मग मी ही जागा मोठी घेतली जरा. सॉरी, जागा म्हणते, हे जे कटबीट्स आहेत थोडेसे मोठे घेतलेत, मायक्रो साईजमध्ये नाही घेतलेले. कटबीट्स सोडताना काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, आता जर 2पेक्षा जास्त असतील तर मग काय करा, तिथं 2-2 घेऊन मग टाका मारा. जर तुम्ही म्हणजे 4 तुम्ही एक सोबत नका सोडू, 2 घ्या आणि मग त्याला टाका मारत चला. जेणेकरून काय होईल, हे कापड ज्या टाईमी तुम्ही रिंगमधनं काढता त्या टाईमी ते गोळा होणार नाही. ओके, हे अशा पद्धतीने तुम्ही हे पूर्ण फील करून टाका. पाहून घ्या, आता जी आपली नथ आहे ती फुल्ली रेडी झाली आणि खूप सुंदर दिसते. तर आता ही ब्रायडल नथ आहे, म्हणजे सिम्पली ज्या साध्या नथी असतात ते तुम्ही इझिली आउटलाईन करू शकतायत. बट ही जरा थोडीशी ब्रायडल होती, त्यामुळे मग मी तुम्हाला ही नथ करून दाखवली आणि आय होप तुम्हाला ही नथ आवडेल. तर थँक्यू सो मच.